शालेय शिक्षण विभागाचा 15 मार्च रोजी शासन निर्णय रद्द करून शिक्षण अधिकार कायद्याच्या अनुषंगाने शिक्षक निश्चितीचे प्रचलित निकष कायम ठेवण्यात यावेत अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली असल्याची माहिती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली। 2024-25 संच मान्यतेसाठी ठरवण्यात आलेले सुधारित निकष बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि अधिनियमांशी विसंगती दर्शवणारे आहेत। सदर शासन निर्णयामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त होणार असून विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर असंतुलित होणार आहे। या शासन निर्णयात शाळेच्या तुकडीचा विचार न करता विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चित होत असताना सर्व विषय एका शिक्षकाला शिकवायला लागणार असल्याने अतिरिक्त कामाचा ताणही पडणार आहे। परिणामी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे संच मान्यतेबाबतचा निर्गमित शासन निर्णय तात्काळ रद्द करून प्रचलित संच मान्यतेसाठी असलेले निकषच कायम ठेवावेत, अन्यथा संघटनेस कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने या विरोधात आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशाराही सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहम्मद समीर शेख, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, अनघा सासवडकर, रुपाली बोरुडे, विना अनुदानितच्या अध्यक्षा रुपाली कुरुमकर आदींनी दिला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।